कॅमेऱ्यात कैद झाले. बाबा हे बघा ना, एवढं पाणी साचलंय, पूर आलं, लोकांच्या घरात पाणी भरलंय. अरे दरवर्षीच आहे. सलग 1-2 तास जरी पाऊस पडला ना तर इकडचे रस्ते तुंबतात. महानगरपालिका काय गटार साफ नाही करत काय? काय माहिती साफ करतात की नाही ते. पण हा पाणी कसं साचतो? पाणी हे बघ वाढत्या इकडच्या बिल्डिंग, त्यामुळे पाण्याला जायला कुठे जागाच नाहीये. जिथे जिथे पाण्याचा साठा व्हायचा म्हणजे दलदलीचा भाग आहे तिथे आता मोठमोठ्या बिल्डिंग उभ्या राहिल्या, त्यामुळे पाणी इकडे साचतं लवकर. आणि हे काय आहे, हे काय पाण्यात तरंगतंय, काय आहे? प्लास्टिकचे बॉटल, प्लास्टिकचे पिशवी, कचरा, चप्पल, हगी, सी. हे काय आहे? मला सांग, हा कचरा कोणी टाकलाय? आपणच ना. अरे अशा कचऱ्यांमुळे आहे ना आपले नदी, गटारे, नाले तुंबतात, त्यामुळे पाण्याचा नैसर्गिक रस्ताच आपण अडवतोय. मग पाणी कुठून जाणार? आपण निसर्गाला दोष देतो आणि इथल्या प्रशासनाला. पावसाच्या पाण्याचा प्रवाह वाहून जाण्याचा तर रस्ताच उरला नाहीये, त्यामुळे पाणी घरातच शिरणार ना. निसर्गाशी खेळणं थांबवलं नाही ना तर निसर्ग आपल्याला माफ नाही करणार. म्हणून संकटाच्या वेळी इतरांवर टीका करण्यापेक्षा आपणच आपली जबाबदारी ओळखायला हवी. बाबा पण आपली जबाबदारी काय? म्हणजे आपली बघ छोटीशी जबाबदारी असते. हा मगाशी कचरा बघितलास, त्याच्यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकच्या बॉटल, ते प्लास्टिकच्या आवरण बिस्किटांची, तुम्ही खाता त्या कॅडबरीची. तर आपण एक करू शकतो, आपण एखादं फिरायला गेलो बाहेर तर तुम्ही चॉकलेट खाता, त्याचे प्लास्टिकचे कागद बाहेर टाकता, बिस्किट खाता त्याचे आवरण बाहेर टाकता. आपण पाण्याची बॉटल घेतो, पितो आणि बॉटल कुठे टाकतो? रस्त्यावरच टाकतो. ते न करता आपण तो समजा कचरा आपल्या बॅगेत ठेवला आणि आपण घरी येऊन डस्टबिन मध्ये टाकला, तो एक करू शकतो. आणि समजा इतर बाहेर आपण एखादी घाण असेल तर आपण तिकडच्या कचरा कुठे टाकू शकतो. हे तर नक्की करू शकतो की नाही? हो. मग करणार ना.